पासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होतात की पैशांचं वाटप भाजपच्या नेत्यांकडनं केलं जात आहे। यामधली सत्य परिस्थिती काय, किती रक्कम जी आहे ती आता निवडणूक अधिकाऱ्यांकडनं जप्त करण्यात आली। ज्यावेळी आम्हाला माहिती मिळाली त्यावेळी आमची टीम तत्काळ या ठिकाणी आलेली होती आणि त्या टीमने त्या टीमला 9,93,500 एवढी रक्कम सापडली असल्याबाबतचं त्या टीमच्या इन्चार्जने आम्हाला सांगितलेलं आहे। त्या संदर्भात तुळीज पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। परंतु कोणाच्या नावाने गुन्हा नोंद केलाय सर? कारण की भव्याचे कार्यकर्ते म्हणतात की विनोद तावडेंनी पैसे वाटले। FIR ची कॉपी मिळाल्याशिवाय ते समजणार नाही। माझ्याकडे FIR ची कॉपी आता येते 2 मिनिटात आले की मी त्या संदर्भात आपल्याला डिटेल्स देतो। परंतु ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन पैसे वाटल्याचा आरोप भव्याचे कार्यकर्ते करतात आहेत। थोड्याच वेळापूर्वी दोघांची नेत्यांची पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये आणि महत्त्वाची बातमी, राडा झाला विरारमध्ये, डहाणूमध्ये। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व अशी घडामोड घडली। उद्या मतदान आहे आणि आज बहुजन विकास आघाडी पत्रकार परिषद होती, त्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने देखील एक गुन्हा त्या ठिकाणी नोंद करण्यात आलेला आहे। परंतु सगळी आदर्श आचारसंहिता आपण म्हणतो की या संपूर्ण निवडणुकीच्या निमित्ताने घडत असते। प्रचार थांबलेला आहे आणि प्रचाराच्या नंतर अशा पद्धतीच्या घटना होतात आहेत, ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट नाही का? 48 आवर्सचा जो प्रोटोकॉल होता तो त्या प्रोटोकॉलच्या अनुषंगाने देखील कोणी प्रचारकांनी, बाहेरच्या प्रचारकांनी मतदारसंघामध्ये थांबलेचं नसतं, तर त्या 48 आवर्सच्या प्रोटोकॉलचा देखील भंग झालेल्यामुळे त्याच्या अनुषंगाने देखील गुन्ह्यात नोंद केलेला आहे। भव्याचे कार्यकर्ते, नेते मंडळी म्हणतात हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर की निवडणूक आयोगावरती भाजपचा दबाव आहे, त्यामुळे निवडणूक आयोग काम करत नाही म्हणतंय। प्रत्येक बाबीच्या ज्या गोष्टीमध्ये इलिगल आढळलेला आहे त्या संदर्भात प्रत्येक बाबीमध्ये गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे। धन्यवाद। हे होते शेखर घाडगे, जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत नालासोपाऱ्याचे, आणि आपण पाहू शकतो की फ्लाइंग